अरे चला लवकर बॅट्समन. शिवशाही स्ट्रायकर्स वर्सेस घे ना, इथे खाली बॉक्स आहेत, दिलं ना. दोन पाहिजेत, दोनच ओव्हर. बाबू गाडे खूपच खुश दिसत आम्हाला. त्यांची टीम क्वालिफाय झाली म्हणजे 2 नंबरचं बक्षीस तर लागू झालं त्यांना. 2 नंबरची ट्रॉफी आज घरी जाणार आहे रेशमा एंटरप्राइजेसच्या नावाने. प्रतीक भाऊ, एक बॉल तुम्ही चोरलाय. नवीन बॉल चोरलाय. कुठे तो बॉल? फेका ना तिकडे. कुणाला इथे हे करे स्कोरिंग करे. अरे स्कोरिंगला कोणतरी आहे ना इकडे. प्रतीक प्रतीक भाऊ, तुम्ही एक बॉल नवीन घेऊन गेलते तो कुठे धावला? दिला का? नाही दिला. अरे नवीन बॉल फेकलेले आहे, जुने बॉल आहेत. अरे यूज झाले ते. दिला का? एलिमिनेटर आपल्या सोबत होते. जना 11 वर्सेस शिवसाई स्ट्रायकर्स. चला स्पीडअप द्या, स्पीडअप द्या. टॉस जिंकले शिवसाई स्ट्रायकर्स. तिथे नाही. एक मिनिट. पहिल्या चेंडूवर 1 रन. दुसऱ्या बॉलवर चौकार. अजय अत्रे यांच्या बॅटून मिळून चौकार जाताना 2 बॉल 5 रन. दीपक मानकर यांचा चांगला समाचार घेतात अजय बिडवी. हे आपला अजय अत्रे. रनआउटची विकेट टाकली असती पण त्यांनी मध्येच माघार घेतली. 3 बॉलात 6 रन झालेले आहेत जना 11चे. अल्टीपल्टी स्कूप आणि हा चौकार. मनीष कारलेची गरज आहे त्यांच्या संघाला, कारण की ते त्यांना पाहिजे तसा परफॉर्मन्स नाही करत आहे. आयकॉन खेळाडू आहेत त्या टीमचे. जर त्यांनी या मॅचमध्ये परफॉर्म केलं तर त्यांच्या टीमला चांगले होईल. 4 बॉलात 10 रन. एलिमिनेटर रिवर्सचा स्क्वॉट आणि चौकार. 14 रन स्कोर बोर्डवर. 5 बॉलात 14 रन. चांगला समाचार घेतलाय दीपक मानकर यांचा. नेक्स्ट बॉल टू गो. इट्स अ क्लासिक कव्हर ड्राइव्ह बाय मनीष कारले and go to 4. 18 runs to board, 1 over. ओव्हरच्या समाप्तीनंतर 18 रन. चला एच बी स्पीडअप द्या. 2 सामने खेळवायचे आपल्याला. फायनल उजेडात खेळवायचे आपल्याला. सूर्य झपाट्याने खाली जातोय. आलटी पलटी खेळायचा होता अजय यात्रे यांना, पण ते काही बॅटच्या टोला लागले आणि ते दीपक मानकर यांच्या हाताने कॅच आउट झाले. नेक्स्ट बॅटर टू चंद्रकांत भुसारी. 1 बॉल 18 रन. या मॅचेतून जिंकलेला SM ऑन सोबत सेमीफायनल खेळेल. चांगला शॉट चंदू दादा यांच्या बॅटमधून. चौकार. 2 बॉल 22 रन. नेक्स्ट बॉल टू गो. थोडस फंबल झाले. एकच धाव. स्कोर बॉर्ड 23 वर.
तीन बॉल टू गो. प्रणय शाणे त्या खांबाला टेकू नका, तो खांब तुटायला आलाय तुमच्या वजनामुळे. What a shot by Manish Karle. It's a classic cover drive. It will be 4. 27 run on board. अल्टी आणि हा रिवर्सचा चौका. बॅट्समन नोचा मांग घेत आहेत, कशाला नो आम्हाला कळू दे. तुम्हाला डाऊट असेल तर रिव्ह्यू घ्या. रिव्ह्यू आहे तुम्हाला? कोणच्याकडनं रिव्ह्यू आहे? बॅटिंगचा रिव्ह्यू आहे, चेक करतो आम्ही. हे रन किती आले? हा चौका आहे ना? थांबा. कोणतरी दुसऱ्या इकडे या. कमिटी मेंबर, क्लोज कॉल आहे जरा. अरे तसंच राहा. अंपायर चेक करतायत. हे लाईन टच आहे, मला वाटलंच होतं म्हणून मी अंपायरला बोलवलं. रिस्क नहीं ले सकता मैं इधर वॉर हो सकता है, कुछ भी मैटर हो सकता है इधर. हे 5 रन येतात. 32 रन, 4 बॉल 32. मनीषच्या बॅट मधून पुन्हा एकदा चौकार. 5 बॉल आणि 36 रन. खूप मोठा पहाड घेतलाय स्कोरचा. व्हॉट अ शॉट मनीष. एच टीम कडनं अपेक्षा होती तुमची 40 रन बोर्डवर, 40 रन 2 ओव्हर मध्ये. आणि शिवशाही स्ट्रायकर यांना जर सेमीफायनल 2 खेळायचा असेल तर काहीतरी मिरेकल पारी कोणाला तरी खेळायला लागेल. आणि हे फक्त गुंड तेलवणेच करू शकतात. त्यांनी स्ट्राईक घ्यावी बॅटिंगला. थोडं तर अवसान सोडलंय त्यांच्या टीमनी. बघू आता 41 रनचा पाठलाग कसा करतायत. चला जनाईस वॉरियर, चला लवकर फिल्डिंग लावा आणि 2 मॅचअप करायचे आपल्याला. सेम वॉरियर तुम्ही पण तुमचे फिल्डर एक साईडला घ्या. रन 40 झाले, 41 ची गरज आहे. हो नवीन बोल. एस एम वॉरियर तुम्ही पण लगेच तुमचा टॉस होईल. चला स्पीड अप द्या ऑफिशियल. तुम्ही पण स्पीड अप द्या जरा. चला गंगा दादा स्पीड अप द्या. तुमची टीम जरा पॉझिटिव्ह इंटेंटने खेळली पाहिजे. प्रेक्षक खूप जमले आज आपल्या प्रीमियर लीग बघायला दरवर्षीप्रमाणे. पहिल्याच बॉलवर शॉट मारलाय. काय बघू आपण, 4 आहे. बघू ऑफिशियल निर्णय देते आपला काय आहे, आपल्यापर्यंत लवकरच कळेल. दुसऱ्यांनी मध्ये बोलू नये. टीम मीटिंग नको जास्त. त्याला फिल्डिंग लावा. अंपायर डिसिजन इट विल बी 4. चला नेक्स्ट बॉल. पहिल्याच बॉल मध्ये चौकार मारलाय विशाल पाटोळे, मांडवट एक्सप्रेस. त्यांचा घाम घातलेला मी अशी. काय बोला दादा, हा नक्की काय सीन होता. हा वाईड आहे. चंदू दादा तुम्ही बॉलिंग नीट करा.
आहे नो आहे ना, 2 येत आहेत म्हणजे 2 बॉल 7 रन. एक बॉल सॉरी सॉरी, जरा स्कोरर इथं आमचा जरा बेतरलाय. 2 बॉल 7. जयेश शेलारांनी बॉल मारला होता, राहुल काकांकडनं जरा मिस फिल्डिंग झाले. 3 बॉल 11 रन. अजूनही त्यांना 9 बॉलला 30 रनची जरूरत आहे. बघू जयेश शेलार आणि विशाल पाटोळे त्यांच्या टीमला जीत दिलवत आहेत का आजाद रे अँड कंपनी. आजाद रे टाइमपास करतायत ते खूप. स्पीडअप द्या गंगा, आपल्या 2 मॅच खेळवायचे अजून. हा चेक करू आपण काय. अरे यार हा काय नक्की अंपायर डिसिजन आम्हाला कळवा. किती किती रन येते. श्रेयस तेलंग तुम्ही जरा मागे जा. अंपायर डिसिजन काय या 6 रन. नाही 5 रन कमिटीचा निर्णय झालाय सकाळीच. 5 रन येतील. किती पण धावा तुम्ही. 16 रन झाले. 4 बॉल 16. 5 बॉलवर जयेश शेलार बाद होताना. 5 बॉल 16 आणि समीकर आहे 7 बॉल 21. नाही सॉरी 25. 7 बॉल 25 समीकरण. हा चेंडू व्हाईट. 17 16. 17 रन 1 ओव्हरच्या समाप्तीने. कंपल्सरी चेसिंगचा नियम असल्याने 6 बॉल 6 चौकार पाहिजे तुम्हाला. 6 चौक 24. बघू विशाल पाटोळे मारतायत का. 17 रन झालेत. हा वाईट. समीकरण थोडं बदलताना 6 बॉल 23. तरी पण 6 बॉल 6 चौकार मारायचंच आहे त्यांना. काय करून बसले विशाल पाटोळे. त्यांनी स्वतःच बॅट स्टंपला लावले. ते बोलतात आमच्यात होणारच नाही रन. नाराज होताना विशालजी पाटोळे. चला आता घरी जा. 3 नंबर भेटणार तुम्हाला. 4 नंबर भेटणार. आता फक्त आउटच्यावर इथं राहिले. आजाद रे तुम्ही जरा स्पीडअप द्या. नो वाईट नका टाकू. आपल्याला अजून मॅची कव्हर करायचे. आता चमत्कार जिंकू शकतो श्री सायकर यांना. पाचला 23. समीकरण इम्पॉसिबल पण काय पण होऊ शकतो. 4ला 23 रन पाहिजेत जिंकण्यासाठी. सेमी फायनलचं तिकीट कन्फर्मच केलंय अजय अत्रेंनी. अरे बबडी पलटी. 3 बॉल 23. चला तुम्ही एस एम मोरे तुम्ही जरा इकडे या. टॉसच्या बॉस मध्ये. हा वाईड आहे. काय विषय अजय अत्रे तुम्ही जरा काय चाललंय तुमचा. बबडीला घाबरले अजय अत्रे. बॉल राहिलेत अजय अत्रे. चला उंडा तेलवणे तुमचा बीपीएलचा प्रवास. 2 बॉल राहिले ते. अरे बापरे 6 मारण्याचा प्रयत्न श्रेय गंगा दादा. चला चला स्पीडअप 2 मॅची खेळायचे आपल्याला अजून. काळोख होईल. रिव्हर्स खेळ होते ते पण लागलं नाही त्यांच्या बॅटीला. काही बोला दाबला. चला चला जे नाही वॉरियर्स सेमीफायनल 2 खेळणार म्हणजे त्यांना 3 नंबरचं बक्षीस पैकी कोणाला लागू झालंय.
चौथ्या बक्षीस लागले शिवशाही स्ट्रायकर्स यांना. बघू कोण आता जिंकेल BPLचा 4चा मानकरी. मॅन ऑफ द मॅच मनीष कारले. आपण हे नंतर देऊ आता सगळा लवकर लवकर. टू डिसिजन पेंडिंग. टू बॉलिंग जाणार विंडो टॉस अँड इलेक्टेड टू फील्ड फर्स्ट. ओके, क्षेत्ररक्षण लावून घ्या लगेच. आपल्याकडे वेळ कमी आहे. सेमी नंबर 2 या ठिकाणी आपण पाहणार आहोत. एका बाजूनं फायनल मध्ये दाखल होताना टीम आपण पाहिलेलं आहे रेशमाताई एंटरप्राइजेस. हा संघ ऑलरेडी फायनल मध्ये दाखल आहे. दुसरा संघ कुठला हे आपल्याला पाहायचं. चौथं पर्व आणि चौथ्या पर्वाच्या अखेरचे काही सामने मैदानामध्ये बाकी आहे. बागेश्वर प्रीमियर लीग 2026 चौथ्या वर्षामध्ये क्रीडा स्पर्धा या ठिकाणी आपण पाहतोय आणि पाहायचं आता काय घडेल, कशा प्रकारची कामगिरी या ठिकाणी केली जाईल. माऊली इव्हेंट्स लाईव्हच्या माध्यमातून ही संपूर्ण स्पर्धा कव्हर केली जाते. अनेक क्रीडा रसिक माऊली इव्हेंट्स लाईव्हला जोडले गेलेले आहेत. त्यांचं देखील आम्ही सहर्ष स्वागत करतो, अभिनंदन करतो. खरं तर पहा इथे क्षेत्ररक्षण लावून घ्या मित्रांनो. यानंतर एक सामना बाकी आहे. सूचना येते ऑर्गनायझर कमिटीची, अन्यथा एकच षटकात सामना होईल. फायनल आपण 2 षटकात घेऊ. ऑफिशियल चला समीर सर. फिल्डिंग लावून घ्या. अजय लावणं लवकर फिल्डिंग. फायनल होणारच नाही यार 2 ओव्हरची. मग 4 बॉलाची करण्यात येईल नाही तरी पटापट लावा. चला क्षेत्ररक्षण लावून घ्या. सलामी जोडी मैदानावरती महेश दाखल आहे आणि दुसऱ्या बाजूला आपण या ठिकाणी पाहतोय मॅच चालू होतीये. गोलंदाजी मार्कवरती अजय गोलंदाजीसाठी येताना पाहायला मिळत आहेत. स्ट्राईकला आपण पाहतो महेश. काय घडणार आहे? 2 षटकांचा हा सामना. गोलंदाज तयार होत आहे. थोडं फास्ट केला. पहिला बॉल आपण पाहतो अवांतर व्हाईट बॉल. पहिली धाव अतिरिक्त आहे. अवांतर धाव येताना पाहायला मिळते. आदरणीय नाना साबळे, सुरेश नाना साबळे या ठिकाणी उपस्थित होताना पाहायला मिळत आहेत. दादांचं या ठिकाणी शुभागमन झालेलं आहे. प्रसिद्ध उद्योजक तथा आपलं सर्वांचं लाडकं व्यक्तिमत्व. मॅच आपण चालू ठेवा. समाजसेवक आणि खरं तर जनसामान्यांच्या न्याय हक्कासाठी लढणार व्यक्तिमत्व म्हणून आपण पाहतो सुरेश नाना साबळे यांच्याकडे पाहिलं जातं. दादांचं या ठिकाणी नुकतंच शुभागमन झालेलं आहे. त्यांचं देखील आम्ही सहर्ष स्वागत करतो. या व्यासपीठावरती आपलं सहर्ष स्वागत आहे. गोलंदाज अजय पुन्हा एकदा सज्ज होत आहेत. समोर आपण पाहतो रोहन. रिव्हर्सचा प्रयत्न होता, निसटला यष्ट्यांच्या माग. विना सायास वाईट +4. 5 धावा आहेत. सुरेश नाना साबळे या ठिकाणी आपण पाहतो सर्वांचं लाडकं खंबीर नेतृत्व आणि कर्तृत्व. मुरबाड नगरीचे प्रसिद्ध उद्योजक तथा समाजसेवक दादांचं या ठिकाणी शुभागमन होत आहे. यस 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 विकेटचं पतन. फलंदाज बाद. कुणाल न्यू बॅटर इन होतील मैदानावरती. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होत आहेत. वेळ घेऊ नका. गोलंदाज तयार. या बेटचा बॉल स्कूप केलाय. स्क्वेअर ऑफ द विकेट. क्षेत्ररक्षक येत आहेत तिथे आणि पाहायचंय काय घडलंय. येतोय चौकार. 4 रन. मिस्डफील्ड आगलत आलेली आहे. 4 धावा येतील. संघाची धावसंख्या 15 या धावसंख्येमध्ये जाऊन पोहोचते. षटक क्रमांक 1 इथे मार्गस्थ असताना महेश तर दुसऱ्या बाजूला कुणाल.
रिवर्सचा प्रयत्न, राहुल आहेत बॉल खाली, चेंडू शोधतच राहिले, एक धाव येते आणि एका धावेच्या मदतीनं स्कोर कार्ड पुढे गेलेला आहे 16. SM ऑरियन्स यावेळेचा बॉल गॅप मध्ये चांगला स्ट्रोक, महेशच्या बॅट मधून आलाय चौकार, षटक संपलेला आहे.